नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उत्तम फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार अंजनी बुद्रुक येथे माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या निधीमधून मुस्लिम समाज बांधवांच्या कब्रस्तान कंपाऊंड वॉलसाठी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले। या कार्यक्रमाचे 31 डिसेंबर रोजी भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी आमदार संजय रायमुलकर साहेब मार्गदर्शन करत होते। यावेळी ते म्हणाले की मेहकर मतदारसंघात गेल्या 15 वर्षात आपण सर्व धर्म समभाव जोपासून सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम केलं। सर्व समाजाचा विकास व्हावा यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केले, कुठेही भेदभाव केला नाही। मेहकर व लोणार तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवांच्या धार्मिक स्थळासाठी प्रत्येक ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात विकास निधी दिलेला आहे। इतर समाजाला सुद्धा मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या मार्गाने विकास निधी दिलेला आहे। मग आमचे नेमकं चुकलं कुठे हेच समजलं नाही, मात्र झालं गेलं पार पडलं। आता यापुढे सर्वांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका। येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिंदे शिवसेना पक्ष व महायुतीच्या पाठीमागे खंबीरपणे सर्वांनी उभे राहावे। आपला पराभव जरी झाला असला तरी आपण महाराष्ट्रात व केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहोत, त्यामुळे भविष्यातही विकास निधी आणताना आपल्याला कुठेही अडचण येणार नाही। जी गावकऱ्यांची कामे असतील ती कामे 100% पूर्ण करण्याचं आश्वासन या ठिकाणी सर्वांच्या वतीनं मी देतो। मात्र यापुढे सर्वांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने शिवसेनेच्या व महायुतीच्या पाठीमागे राहावे, असंही माजी आमदार संजय रायमुलकर साहेब म्हणाले। भाषण करत असताना रायमुलकर साहेब चांगलेच भावनिक झाले होते। आपले वगैरे झाले का? त्यानंतर गफूर बेग हे आमदार साहेबांचा, सलीमभाई मेहकर यानंतर आपल्या येथील करत असलेले आज या ठिकाणी आपल्या अंजनी गावातील आपल्या अल्पसंख्याक संघटनेच्या वतीनं आयोजित कब्रस्तानच्या वाल कंपाऊंड कार्यक्रमाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं आमच्यासोबत आलेले शिवसेना उपतालुका प्रमुख आदरणीय समाधान पाटील साबळे, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सुरेशराव बाबूरावजी साहेबराव पाटील, आपल्या गावचे प्रथम नागरिक आदरणीय किरणजी पारिस्कर साहेब, तन्मय रमेशराव, अरुण भाऊ, विलासराव, डॉक्टर साहेब महाराज, संजीव भाऊ, विजय भाऊ, विठ्ठलराव, अरुण, अजून कोण राहिले का? आदरणीय कलीम मामू, अहमद अली, शेख अलीम, शेख आतम, सलीम पठाण, रियाज अली, अफरोज अली, शाहरुख पठाण, गफूर बेग, सलीम शेठ, आमचे मेहकरवाले, उपस्थित सर्व मुस्लिम बांधव, या गावचे सचिव, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, आज आपल्या गावातील अल्पसंख्याक निधीमधून जे आपण आपल्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम बांधवाचे कब्रस्तान त्यांची मागणी आली ते कब्रस्तानसाठी वाल कंपाऊंड, त्यानंतर त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणाहून आपल्याकडे मागणी आली त्या ठिकाणचे आपण माननीय राज्याचे तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री अब्दुल माननीय सत्तार साहेब यांच्याकडनं आपण 12 कोटी रुपयाचा निधी त्यावेळेस मंजूर करून घेतला आणि त्या कामाचं टेंडर आचारसंहितेच्या अगोदर झालं, परंतु काम सुरू करण्यामध्ये मागच्या त्या आचारसंहितेच्या अडचणीमुळे आपण करू शकलो नाही। परंतु आज आपण आपल्या गावातील या वाल कंपाऊंडच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहोत। तसं पाहिलं तर तुम्ही माहिती घेतली तर आपल्या मतदारसंघातील एकही कब्रस्तान जिथं आपला निधी नाही असं एकही कब्रस्तान आपल्या मतदारसंघामध्ये नाही। अशा प्रकारचं काम आपण मागच्या काळामध्ये या ठिकाणी करण्याचं काम करू। परंतु
मागच्या 2.5 वर्ष नंतरच्या शिंदे साहेबाच्या सोबतच्या 2.5 वर्ष याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक तुम्हाला विकास कामाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण की जे काही निर्णय या सरकारच्या काळामध्ये घेतले गेलेत, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असे फास्ट आणि इतके चांगले निर्णय या अगोदर कुठल्याच सरकारनं घेतले नाही. ते एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या सरकारनं त्या ठिकाणी घेतले. आणि त्याच माध्यमातून गावात जे आपण तुम्ही कामं पाहता, सुरेश भाऊनं गावातली यादी सांगितली. मी तर म्हणेल विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला तेव्हापासून जेवढी कामं झालीत त्याच्या कितीतरी पटीनं या 2.5 वर्षामध्ये आपण आपल्या मतदारसंघामध्ये कामं करण्याचं काम या ठिकाणी केलं. काय झालं, कसं झालं, सुरेश भाऊन सांगितलं. परंतु थोडं मनाला खटकते किंवा वेदना होतात की आपण 24 तास लोक या जनतेच्या कधी जात पाहिलं नाही, कधी धर्म पाहिला नाही. कुठलाही माणूस आला तर प्रामाणिकपणे आपण त्या माणसाचं काम करण्याचं काम आणि त्याचं काम ते माझं काम समजून करण्याचं काम गेल्या 15 वर्षापासून या मतदारसंघामध्ये करण्याचा प्रयत्न केला. मी असेल, खासदार महोदय असतील, आम्ही कधी मतदारसंघ समजला नाही, हा परिवारच समजला. मग मुस्लिम असो, दलित असो, जे काही आपले समाज बांधव राहतात मतदारसंघामध्ये ते आपला परिवारातले आहेत आणि अशा पद्धतीनं या मतदारसंघामध्ये कामं करण्याचं काम. परंतु काय झालं, 2 महिन्यात माणूस येतो, आमदार होऊन जातो, सुखात नाही, दुखात नाही, कोणाच्या अडचणीत नाही, रात्रीच्या PM नाही, कुठं रात्री 24 तास आपण फोन कधी आता त्याचा लागतो की नाही मला माहीत नाही. परंतु केंद्रात आपली सत्ता, राज्यात आपली सत्ता आणि त्या माध्यमातून आता भविष्यामध्ये 5 वर्ष जर आपल्याला सत्तेत मिळाले असते तर आता तर मेहकर आणि 5 वर्षानंतरचं मेहकर मतदारसंघ याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आपल्याला विकास कामाच्या माध्यमातून दिसला. परंतु जाऊ द्या, आता जे काही नशिबी होतं ते झालं. आपण पराजयही मान्य या ठिकाणी केला आहे. परंतु आता भविष्यामध्ये या मतदारसंघामध्ये कामं आणत असताना आता फक्त बजेटमधले असतील, अल्पसंख्याक समाजाचे असतील, 25-15 असतील, त्यानंतर MREGचे कामं असतील, हे आपण आपल्या भविष्यामध्ये जी काही कामाची पद्धत आहे फक्त आमदार निधी सोडून बाकीचे सर्व कामं आपल्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी सुरू ठेवणार. आणि आज आपण या ठिकाणी 20 लाख रुपये तुमच्या कब्रस्थानसाठी दिलेत. भविष्यात असा राग पुढच्या वेळेस काढू नका. जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, केंद्रात राज्यात सत्ता आपली आहे आणि जिल्हा परिषदची सत्ता आपली असती तर याच्यापेक्षा अधिक गतीनं आपण गावाच्या विकास कामं या ठिकाणी करू शकतो. मग आम्हाला मुस्लिम बांधवाला मी येऊन येईल की आमचं काय चुकलं, मी अंजनीच्या म्हणणार नाही, परंतु मतदारसंघातल्या आम्ही कुठं तुमच्यावरती अन्याय केला? मतदारसंघ 15 वर्षात कुठं मुस्लिम समाजावरती अन्याय झालं एकही उदाहरण तुम्ही सांगा. आम्ही जी म्हणाल ती सजा भोगायला या ठिकाणी तयार. परंतु कुठेतरी कोणी येतं, बाहेरचं कोणीतरी सांगतं आणि आपण त्या गोष्टीवरती विश्वास ठेवतो. इथं तुम्हाला माहिती आहे की सकाळी उठले तुम्ही भेटायचं म्हटलं तर 10 मिनटात तुमची 10-15 मिनटात आमची भेट होते. आणि काम सांगितलं तर आम्ही कधी अंजनी म्हटलं की माझंच गाव समजून मी त्या ठिकाणी या गावातील सर्व जाती धर्माच्या लोकांना ट्रीट करायचो, त्यांना भेटायचो, त्यांची कामं ऐकून घ्यायचो, त्यांची कामं करायचो. आणि जी न होणारी कामं, मग बायपासचा विषय असेल, तो रस्ता मिसिंग लिंक होती, कसा केला, काय केला, आपण त्याच्यावरती 1 कोटी रुपये मागच्या काळामध्ये आणले. गावातलंही आता आपण काँक्रिटीकरणाचं काम केलं आहे. पाणी पुरवठा योजना असेल, सभामंडपं असतील, त्याच्यानंतर अंजनी ते शहापूर काही रस्ता असेल, गावातला सिमेंट रस्ता असेल आणि अजूनही कामं आहेत. मी आता बरेच कामं असे आहेत की आपण ते आता सांगू शकत नाही. अशी कामं लांडेवाडीचं आहे, लांडेवाडीचा आपला नागापूर ते आंध्रोड रस्ता आपण मंजूर केला. लांडेवाडीचं कुठलं तो वार्ड आहे आपल्या गावचा, त्याला काही महसुली दर्जा नाही, परंतु त्या रस्त्यात आपण लांडेवाडीपासूनची लांबी मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये मंजूर करून घेतली. तेही काम आपण लवकरात लवकर या ठिकाणी सुरू करतो. पण तुम्ही जे सांगितलं त्याच्यामध्ये सर्व कामं झाले असं मी मान्य करणार नाही, मग म्हणणार नाही. परंतु जी तुम्ही कामं सांगितली फुल ना फुलाची पाकळी म्हणून या 2.5 वर्षामध्ये तुमच्या अपेक्षेसारखीच म्हणजे तुम्ही जे काही अपेक्षा व्यक्त केली ते कामं. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.